लेकीला बैलावर सगळी आग शांत झाली. हो आत्माराव, अरे बरीच प्रगती केलेली दिसते. हे सगळं दान म्हणायचं की स्वतःच्या पैशाने विकत घेतले. कांता शेठ, जास्तीच्या चौकशा करायची गरज नाहीये. निघायचं बघ. गेलो असतो पण मुदत संपले ना. त्यात पैसे पण परत मिळालेले नाहीत आणि मिळणार पण नाहीत. काय मला देवीनं स्वतःचं भविष्य बघायची ताकद दिली आणि मला दिसतंय तू रिकाम्या हातानं परत आलेली आहे. आत्माराम, माझं आणि भक्तीचं लग्न स्वतःच्या हातानं लावून देतोय. तुमचं घर जिथल्या तिथं उभं राहिलेलं माझ्या डोळ्यांनी पाहतोय मी. अरे इकडे येऊन सांग ना. भैरू, अरे ये इकडे ये. वयामानाने कांता शेठची नजर कमी झालीये. काय ते जवळ येऊन सांग. ये ये ये. अरे ये गडे ये, लाजत काय ये. ये. अरे म्हणतात ना, जो लाजू लाजू झाला तो काजू काजूच मिळाला. बिंदास. फक्त बाई, आजपासून तुम्ही आमच्या मेवणी झालात. आता काय करायचो, एकदम आनंदी चेहरा ठेवायचा आणि शुभ कार्यात सामील व्हायचं. कसं आता गरिबी मिटली कायमची, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. आता एकदा दणक्यात हात पडू दे की संबळावर. दाजींची कौतिक आरती वाजवा की. तर काय नाही नाचायचं लागणार, देन की पैसे. काय यार चाळी करतोय. अरे काय ते स्पष्ट बोल ना भैरू. काय कांता शेठ, अहो एवढं पण समजे ना होय. भैरूनी सांगितलेलं मला समजलं आणि तुम्हाला समजे ना. पण भैरू, अरे तू स्पष्टपणे का नाही सांगत आहे. आत्ता माया ध्यानात येतंय, घराजवळ येताना गुंड अचानक पुढून आले आणि त्यांना पैसेच का हिसकावायचे होते. त्यांना कोणीतरी पाठवलं होतं ना. तुझं मॅटर काय तर तू बघून घे. हे बघ, तुझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी ठरल्याप्रमाणे भक्तीला घेऊन जातोय. काढायला तिला बाहेर. कांता, वडाव फसला आता. भैरूला तोंड उघडायला तोंडात शिल्लक राहिलं नाहीये. मी सांगते, तू इमानचं पैसे चोरू शकले नाही. हे नशीब लय वाईट आहे. कारण आम्ही पैसे घेऊन आलोय. ऐका रे सगळे, कांता शेठला त्याचे पैसे मिळतात. अच्छा, जे जाणून बुजून करतेस तू हे सगळं. तू माझ्या मुलाला चिथावणी दिलीस, त्याच्या बापाच्या विरोधात तू उभं केलंस त्याला. या घराला तमाशाचा फड बनवलास तू. मनसोक्त नाचलीस आणि या घराची इज्जत फेटा आणि टोपी सारखी उधळून दिलीस तू. मी फक्त त्याच्या मनाचा, त्याच्या भल्याचा विचार केलाय.
मी सुद्धा त्यावेळेला घराच्या भल्याचा विचार करून तुझे हे विषारी दात उपटून टाकायला हवे होते. ठीक आहे, तुझ्याकडे नंतर बघतो मी. हे धरा, फोन लाव त्याला. आणि इकडे माझा फोन आहे, ओळखेल तो उचलणार नाही. कोणाचा तरी लाव. ते फोन दे. गायत्री लावलं. हा, स्पीकर वर टाक. हो हो हो. हा गायत्री बोल. मी बोलतेय. हो आई बोल ना. सारंग कुठे आहेस तू? मुक्ताला भेटून तिला घरी आणायला चाललोय. अरे मूर्खा, तू काय करतोयस? तुला समजतंय का? सारंग, अरे बापाच्या इज्जतीचा थोडा तरी विचार कर. अशाने समाजात ते हे होतं रे. अरे सारंग, अरे अजून तू ओळखला नाहीस रे मुक्ताला. अरे तुला भूल घातली रे तिनं. काकी प्लीज शब्द जपून वापरा. मुक्ताबद्दल हे असले शब्द मी खपवून घेणार नाही. सारंग, काकीशी बोलण्याची ही पद्धत आहे का? सॉरी आई. अगं पण दादांसमोर तुला जर कोणी काही बोललं किंवा भाऊ काकांसमोर माधवी काकीशी जर कोणी चुकीच्या शब्दात बोललं तर त्यांचं जे होईल ना तेच माझं झालंय. मला तुम्हा सगळ्यांना विनंती करायची की ह्यापुढे ह्या घरच्या सुनेबद्दल कोणीही वाईट शब्दात बोलणार नाही. तिची इज्जत माझी इज्जत, हे लक्षात ठेवा. तिची इज्जत, ती घरची सून. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काय बोलतोस तू? हे एवढा माज आलाय तुला? नाही दादा, हा माज नाही. जिला मी बायको म्हणून स्वीकारलंय ना तिची बाजू घेतो. गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडत नाहीयेत म्हणून तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटतं. सारंग, अरे घरातल्या मोठ्या लोकांदेखत तू त्या ह्याच्या गोष्टी करतोयस, प्रेमाच्या गोष्टी. अरे थोडी तरी लाज ठेव. ए भाऊ, तुला कधीतरी प्रेमाचा मायेचा अर्थ कळलाय? त्याला कळलाय, तू का अडवतोयस? अरे ये सारा,